खाजगी शाळांचे बाजारीकरण रोखा, जिल्हा परिषद शाळेतच पाल्यांचे प्रवेश घ्या. लांजोड येथील प्राथमिक शाळेत उत्साहात शैक्षणिक वर्षाची सुरुवात. मुख्याध्यापक डांगे सर व धानोरकर सरांचे पालकांना जाहीर आवाहन. प्रतिनिधी राजू थेरोकार, खामगाव. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. दिनांक 30 जून 2026 रोजी मराठी प्राथमिक शाळा लांजोड येथे नवीन शैक्षणिक वर्षाची अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शाळेत पाय ठेवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांचा हा आनंद पाहून उपस्थित शिक्षक वृंदांचाही हुरूप वाढला आणि त्यांनीही विद्यार्थ्यांच्या आनंदाला मनापासून दुजोरा दिला. नवीन पुस्तके व गणवेशाचे वाटप, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे मिळणारी नवीन पुस्तके आणि आकर्षक नवीन गणवेशाचे म्हणजेच ड्रेस वाटप करण्यात आले. नवीन पुस्तकांचा सुवास आणि अंगावर नवाकोरा गणवेश असल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. खाजगी शाळांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, शिक्षकांनी व्यक्त केली खंत. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री डांगे सर यांनी शिक्षक श्री राजेश धानोरकर सर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या भावना अत्यंत परखडपणे व्यक्त केल्या. आजच्या घडीला शिक्षण क्षेत्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असून शिक्षणाचे पूर्णपणे बाजारीकरण झाले आहे. डोनेशन आणि अवाढव्य फीमुळे सर्वसामान्य आणि गरीब जनतेला आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे अत्यंत कठीण झाले आहे, अशी खंत डांगे सर व धानोरकर सरांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन. खाजगी शाळांच्या या लुटमारीला आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्य पालकांना दिलासा देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाने सर्व पालकांना एक महत्त्वपूर्ण विनंती केली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना खाजगी शाळांच्या जाळ्यात न अडकवता जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळांमध्येच प्रवेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लांजोड गावातील पालकांकडून सहकार्याची अपेक्षा. लांजोड गावातील समस्त पालकवर्गाने या मोहिमेत शिक्षकांना पूर्ण सहकार्य करावे, अशी अपेक्षा मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी व्यक्त केली आहे. पालकांच्या खंबीर साथीमुळेच गावातील सरकारी शाळा अधिक मजबूत होतील. गावातील एकही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, हाच यामागील एकमेव प्रामाणिक उद्देश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. शिक्षकांच्या या आवाहनाला लांजोड गावातील पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पाहूया पुढील बातमी सत्रात. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. तसेच नवनवीन अपडेटकरिता बेल आयकॉन दाबा आणि बातमीला शेअर करा. नमस्कार, धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांजोड या शाळेचा आज पहिला दिवस. या शाळेतील शिक्षक वृंद जे आहे आपण त्यांची मुलाखत घेऊ. या शाळेबद्दल आज रोजी त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ. सर, आज शाळा जी सुरू झाली तुमचं त्याबद्दल काय मत आहे? सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र न्यूज चॅनल यांचं आणि आमचे प्रतिनिधी आमचे मित्र राजूभाऊ थेरोकार यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लांजोड या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सवासाठी उपस्थित राहिलेत आणि आमच्या नवीन चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला. आणि खरोखर तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून राजूभाऊ तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो की यावर्षी जवळपास 7 ते 8 मुलं आपल्या शाळेमध्ये कॉन्व्हेंटमधून काढून पालकांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलेली आहेत. ही खरोखर आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे एक चांगला अनुभव आपल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा या शाळेचा पालकांना सुद्धा येत आहे आणि संपूर्ण गावकरी सुद्धा आपल्या शाळेबद्दल समाधानी आहे. आणि आम्ही शिक्षक सुद्धा आपल्या पालकांचं जे आम्हाला सहकार्य मिळते याबद्दल खरोखर पालकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं पालकांचं अभिनंदन सुद्धा करतो. बरं, आता हे गावातील जे पालक मंडळी आहे, आता जे विद्यार्थी शाळेत येऊन नाही राहिले तर त्यांच्या त्या पालकांना तुम्ही काय सांगणार आहे? कसं आहे, राजूभाऊ साहेबांना म्हटलं आमच्या प्रत्येक वर्गाचा ग्रुप तयार आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरून आम्ही प्रत्येक पालकापर्यंत पर्सनली सुद्धा मेसेज टाकतो आणि ग्रुप मार्फत सुद्धा मेसेज टाकतो आणि पालक भेटी आमच्या तशा चालूच असतात. त्यामुळे आज पहिलाच दिवस असल्यामुळे जवळपास 90% उपस्थिती आपली आज या ठिकाणी प्रेझेंटी आहे. खरोखर चांगली गोष्ट म्हणावं लागेल. आणि उद्यापासून रेग्युलर शाळा मुलांना माहिती होऊन जाते
आज पहिल्याच दिवशी पुस्तकांचं सुद्धा वाटप झालेलं आहे आणि गणवेशाचं सुद्धा वाटप झालेलं आहे. त्यामुळे उद्यापासून रेग्युलर पटसंख्या उपस्थिती चालू व्हायला काही हरकत नाही. शाळेचे मुख्याध्यापक त्यांचं मनोगत आपण समजून घेऊ. आज आपल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लांजोड येथे महाराष्ट्र न्यूज चॅनल यांचे संपादक श्री राजूभाऊ थेरोकार यांनी स्वतःहून शाळेला चा जो उपक्रम आहे हा प्रवेशोत्सवाचा, या उपक्रमाला हजेरी दर्शवून उपस्थित राहून आमचा जो प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आहे हा जनतेमध्ये, गावामध्ये सर्वांना माहीत व्हावा, तसेच आमचाही जो काही प्रसार प्रचाराचा जो भाग आहे याला प्रतिसाद देऊन आज आपल्या शाळेमध्ये त्यांनी ही बातमी देण्यासाठी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिले, सहभाग दिला, सहकार्य केलं. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि दुसरे गोष्ट म्हणजे आपल्या शाळेमध्ये जवळपास आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांची ॲडमिशन वर्ग पहिलीमध्ये झालेली आहे. ही म्हणजे या कॉन्व्हेंटच्या युगामध्ये विचार करता आपल्या इथंही वर्ग 1मध्ये पटनोंदी माझ्या मते ही समाधानकारक आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तरी गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहे आणि किंवा गावातील जी मंडळी आहे त्यांना महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक आग्रहाची विनंती आहे. कारण आज रोजी ज्या शाळा आहेत ह्या प्रायव्हेट संस्था ज्या आहेत ह्या संस्थेनं सर्व शाळेचं बाजारीकरण केलं. त्याच्यामुळे पालकांनी जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मुलांचं ॲडमिशन करायला पाहिजे. कारण प्रायव्हेट संस्थांमध्ये जास्तीत जास्त पैसे घेतले जातात आणि लुबाडणे केले जाते. त्याच्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मुलांना दाखल करण्यात यावे, एवढीच अपेक्षा. पाहूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज चॅनल, राजू थेरोकार. धन्यवाद.